नमस्कार, मी सागर राजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पावसांच्या सरींसोबत हिरवाईचं स्वप्न देखील या ठिकाणी बहरायला लागलेलं आहे आणि अशातच यामध्ये भर घालणारा एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजे माजी नगरसेवक विजय शेठ खानावकर यांच्या पुढाकाराने कळंबोलीमध्ये अगदी प्रतिवर्षी साजरा केला जाणारा आणि संपन्न होत असणारा पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा आणि वृक्षारोपण हा सोहळा खरं म्हणजे अतिशय लोकप्रिय असलेले व्यक्तिमत्व म्हणजे आमचे विजय शेठ खानावकर। आणि तुम्ही पाहाल की त्यांच्या या उपक्रमाला कशा रीतीने अगदी प्रतिसाद मिळत आहे। म्हणजे यामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर आवर्जून उपस्थित राहतात, ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे। आणि हा जो सोहळा ना हा सामाजिक संदेश देणारा सोहळा आहे, कारण फक्त क्रिकेटच नाही तर क्रिकेट सोबत वृक्षारोपण हा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी साजरा होतो। कशा रीतीने हा कार्यक्रम साजरा होत आहे याविषयी जाणून घ्यायचंच आहे। परंतु माजी नगरसेवक विजय शेठ खानावकर ज्याप्रमाणे क्रिकेटच्या मैदानामध्ये आपली बॅट गाजवतात, त्या पद्धतीने येणाऱ्या आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ते राजकारणाच्या मैदानावर कशा पद्धतीने बॅट फिरवतील याविषयी देखील आपल्याला त्यांना विचारायचे आहे। तर विजय शेठ, आपलं स्वागत आहे प्रभात पर्व न्यूज मध्ये। आपल्या ह्या उपक्रमाला सोबत असणारे सर्व मान्यवर देखील उपस्थित आहेत। एकतर प्रतिवर्षी हा उपक्रम साजरा होत असतो, यावर्षी पावसाळी क्रिकेटचे सामने आणि हा वृक्षारोपण कार्यक्रम जो साजरा होत आहे त्याला कसा प्रतिसाद मिळत आहे? नमस्कार, मी विजय खानावकर। प्रतिसाद तर तुम्ही सर्वच बघताय आणि हा राजकारणाचा विषय नाहीये, सर्व राजकीय मंडळी इथे उपस्थित आहे, सर्व माझे मित्र परिवार इथे उभा आहे। आणि हा जो आपण वृक्षारोपणाचा क्रिकेटचा विषय राबवतोय हा काय इलेक्शन आला म्हणून आज 10 ते 12 वर्षापासून हा पावसाळी आणि टेनिसचा तर मी मला वाटतं 2096 पासून चालवतोय। पावसाळी रबर बॉलचा जो टेनिसचा जो विषय आहे, सॉरी रबर बॉलचा विषय आहे, तो मी 8 ते 10 वर्षापासून आपल्या कळंबोली वाशियांसाठी क्रिकेट चालू केलेलं नाही। एक गोष्ट म्हणजे अगदी प्रांजलपणे त्यांनी कबूल केली की बाबा हे राजकारणासाठी नाही, प्रतिवर्षी मी करतो, म्हणजे इलेक्शन आता यंदा येतील कदाचित, परंतु त्यासाठी हा उपक्रम नाही तर अगदी गेल्या 8-10 वर्षापासून सातत्याने हा उपक्रम या ठिकाणी ते साजरा करतात। आणि असं असताना म्हणजे राजकीय आपली एक इमेज असून देखील सर्व क्षेत्रातील ही मंडळी जी असतील, मग ते विरोधी पक्षातील असतील सत्ताधारी पक्षातील असतील, ते आपले मित्र आहेत आणि म्हणून ते आवर्जून आपल्या आग्रहाखातर उपस्थित राहतात। हे जे सामने आहेत ना, हे म्हणजे कुठल्या विभागासाठी आहेत, त्याच्या म्हणजे कुठले यामध्ये संघ असतात? टोटल कळंबोलीवासी, टोटल कळंबोलीवाले। हे वेगळं पण काय म्हणजे यामध्ये आपण त्यांना जे प्रोत्साहन देतात त्याच्यामध्ये वेगळं पण काय, म्हणजे त्यांना काय प्राइस काय देत असतात तुम्ही? प्राइस एकदम नॉर्मल असतं, बाहेर जे प्राइस असतं त्याच्यापेक्षा कमी असतो, पण एंट्री फी बाहेर जास्त असते, ती एंट्री फी इथे कमी असते। आणि इकडची मुलं आहेत त्यांना बाहेर खेळायला थोडा प्रॉब्लेम येतो कुठल्या तरी कारणानिमित्त, तर त्या पोरांना इथे खेळण्याचं मी प्राधान्य देतो। पण बघा ना, इथे म्हणजे इथे ना प्रत्येक गोष्ट सामाजिक संदेशातनं दिसून येतात। ती म्हणजे आता तिथे येणाऱ्याला प्रत्येकाला तिथे तुळशीचं रोपटं दिलं जातं, कोणी चौकार षटकार मारला तर त्याला बक्षीस म्हणून वाया दिल्या जातात। आता वाया तर ते शाळेत जात नाही, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे, मग त्यांनी त्या वाया इथल्या विद्यार्थ्यांना द्यावा हा त्याच्या पाठीमागचा उपक्रम म्हणजे उद्देश असतो। वृक्षारोपणाचा देखील कार्यक्रम आहे, साधारण किती वृक्ष लावणार तुम्ही? आज 106 वृक्ष आणलेत, म्हणजे 7 आकडा माझा। ओके, 107 आकडा, 106 म्हणजे माझा 7 आकडा होतो, 6 आणि 1। ओके, बरं, जी सुरुवात केली की यंदा महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि अशा वेळेला मग जशी आपण या मैदानामध्ये बॅट चालवता, तशी राजकारणाच्या मैदानामध्ये आपली काही इच्छा आहे का? इथले नागरिक सांगतील ती बॅट मी चालवेल। ओके, कारण त्यांच्या मुलं मी आहे इथे आज। बघा, अतिशय समर्पक उत्तर दिलेलं आहे। नागरिकांची जी इच्छा असेल ना त्या पद्धतीने ठरवलं जाईल, म्हणजे नागरिकांची इच्छा असली तर निश्चितच ते लढवतील असं अप्रत्यक्ष सांगायचं आहे, ते तुम्हाला लक्षात आलं असेल। आणि कालच सांगतो मी तुला, कालच मी प्रशांत दादा यांना भेटलो, त्यांना इकडचा लेटर दिला, 2020, 21, 2013चा पण उल्लेख केला। इथं आपण ग्राउंड सोडवण्यासाठी काय केलं, इंदिराव शिडकोचे अध्यक्ष होते तेव्हा प्रशांत दादांना पण मी सांगितलं इथं ग्रामस्थ कळंबोली ग्रामस्थ प्रकल्प असतो आणि इथं माताडी वर्ग आहे, की इथं एंट्री फी भरून किंवा कुठले तरी चार्जेस भरून या पोरांचं क्रिकेट बंद होईल। तर प्रशांत दादांनी टोटली होकारी उत्तर दिला का आपली पोरं खेळण्यात येतील आणि त्यांना कधी प्रॉब्लेम येणार नाही, ही जिम्मेदारी मी घेईल असं प्रशांत दादांनी सांगितलं मला काल। ठीक आहे, प्रशांत दादा म्हणजे इथले आता विद्यमान आमदार आहेत अर्थातच, आणि तसं पाहिलं तर यांचं बॅकग्राऊंड राष्ट्रवादीचं आहे तुमचं, आणि प्रशांत दादाला तुम्ही भेटता, याच्यामध्ये काय आहे का पुढचं कसं? प्रशांत दादा आज 2009 पासून मला वाटतं उभे होते इलेक्शनला, तेव्हापासून मी त्यांना कनेक्टेड आहे, तेव्हापासून मी त्यांच्या बरोबर आहे। त्याच्यामध्ये इथे काय म्हणजे बाकी विषय वेगळा असेल? बाकी विषय वेगळा, पण त्यांच्या बरोबर मी असतोच। हे उत्तर देखील थोडं लक्षात घ्या। जेव्हा कोरोनाचा विषय होता ना
जेव्हा क्रिकेट बंद होतं मी फक्त एक फोन केलेला त्यांना लेटरसाठी का तुम्ही एक लेटर द्या जो पुन्हा महानगरपालिकेत जे क्रिकेट चालू झालं त्या हिशोब दादाने मला एक कॉल केला का तू इथं महानगरपालिकेच्या कोरोना त्यांनी मला अपॉइंटमेंट देऊन महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटून ते मला क्रिकेट चालू करायला त्यांनी मदत केलेली होती. तुम्ही प्रशंसा करता त्यांच्या कामाची? प्रशंसा काम करतो त्याची प्रशंसा करायची. आणि आमच्या ज्या भावना आहेत आमच्या इथे क्रिकेट रहिवासी आहेत क्रिकेटर आहेत आजच्या डेटला बोललं तर सर्व महानगरपालिका आमदार आहेत सर्व त्यांच्या हात आणि इथली परिस्थिती त्यांना माहित आहे. पण आम्हाला पण नागरिक आणि नगरसेवक म्हणून त्यांना सांगणं आहे ना. आज माझं मित्र परिवार आहे ते मला सांगतात नाही बाबा हे आमची उद्या जर फी चार्जेस केली उद्या आम्हाला क्रिकेट टुर्नामेंट व्हायला जर आम्हाला ग्राउंड फी आकारली तर आम्ही कुठे खेळायचं. म्हणजे हे ग्राउंड अधिकृत या ठिकाणी क्रिकेटसाठी असलं पाहिजे अशी तुमची भावना आहे? जसं शिडकोने अधिकृत केलेलं आहे तसंच महानगरपालिकेने करावं आणि जे डेव्हलपिंग कराल ते निःशुल्क असावं. निःशुल्क असावं. एकही रुपया चार्ज न करता असावं. बस जे आमच्या शनिवार रविवारी मॅचेस चालतात त्यांना आम्हाला फ्री असावं हीच मी प्रशासनाला हात जोडून विनंती करतो. नगरसेवक विजय शेठ खानावकर आहे ना हे म्हणजे क्रिकेट प्रेम आहे आणि त्यांचं क्रिकेटचं प्रेम आहे ना या आजच्या त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येतं. बाकीचे त्यांचे समर्थक आहेत त्यांचे. बोला आपलं नाव काय? माझं विलास पाटील नाव आहे. मी आमच्या विजय शेठ खानावकर हा आमचा विद्यार्थी आहे. आमच्या शाळेत तो शिकलेला आहे आणि आमचे प्राचार्य सुद्धा इथे आलेले आहेत बालवे सर. अतिशय अभिमान आहे की आज इथे विजय शेठ खानावकर यांनी एक चांगल्या प्रकारचं असं उत्कृष्ट आयोजन केलेलं आहे. मला अजय सूर्यवंशी यांनी काल सांगितलं की अशा प्रकारचा कार्यक्रम आहे तर बघितलं काय असेल बघूया नाविन्य. कारण सगळ्या क्रिकेटच्या तलवारी मॅन झालेल्या आहेत आता आणि ते झालं असताना नक्की पावसाळी का आहे बघूया काहीतरी थोडं असेल. परंतु एवढा हा उत्साह पाहून अतिशय भारावून गेलो आणि अशा प्रकारचं आयोजन करणारा आमचा हा विद्यार्थी विजय आहे त्याच्यात खरोखर म्हणजे एक आम्हाला अभिमान वाटतो हा विद्यार्थी विजय. तर अशा प्रकारचा हा एक म्हणजे त्याच्या नावाचाच विजय आहे आणि त्या लोकांमध्ये तो एक चांगल्या प्रकारचा नावाजलेला हे माहिती आहे. पण हा नवीन प्रयोग त्यांनी केलेला आहे. पावसाळ्यात कसं खेळायचं बघितले आल्याबरोबर आम्हाला स्टेजवर बसलो होतो तेच उन्हाळ्यातले षटकार पाहायला मिळाले आणि लोकांच्या मधले षटकार जे आहे उपस्थितीचे ते सुद्धा पाहायला मिळालं. खूपच भारावून गेलो. धन्यवाद. सरांनी अतिशय समर्पक अशा भाषेमध्ये सगळं विश्लेषण केलेलं आहे. काय भावना या सगळ्या सामन्यांच्या विषयी किंवा हा जो उपक्रम आहे? आजच्या दिवशी माजी नगरसेवक विजयदादा खानावकर यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त वडिलांच्या स्मरणार्थ या सामना आणि वृक्षारोपणचा कार्यक्रम झाला. विजयदादा खानावकर हा क्रिकेट प्रेमी आहे. हा अख्ख्या रायगडला माहिती आहे. त्याच्यात काही दुमत असायचं कारण नाही. इथल्या क्रिकेटसाठी ते इतर कुठल्याही थराला जायला तयार आहे. त्याच्या मागे आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून बघतोय. विजयदादाबाबत बोलायचं झालं तर अतिशय मनमुलाव अतिशय सौम्य सामाजिक बांधिलकी जपणारा हा व्यक्तिमत्व आहे. त्याचबरोबर पर्यावरण प्रेमी देखील आहेत. गेल्या 10 ते 12 वर्षापासून आम्ही सातत्याने इथे मी सुद्धा क्रिकेट खेळायचो. आजही प्रॅक्टिसला येत असतो. पण त्यांनी हे उपक्रम कुठला राजकीय दृष्टिकोन बघता नाही एक सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण प्रेमी देखील आहेत या दृष्टिकोनातून ते हे कार्यक्रम राबवत असतात. विजयदादाकडून इथल्या प्रभागाच्या नगरसेवक असल्या कारणाने आणि या प्रभागात जास्तीत जास्त खेळाडू या इथे राहतात तर त्या खेळाडूंना प्रोत्साहन कसा मिळावा. आता या कळंबोलीमधून आपण पाहिलात जिल्हा स्तरावरती राज्य स्तरावरती पण टेनिस क्रिकेट या कळंबोलीतून गेलेलं त्याच्यात कुठे ना कुठे विजयदादाचा हातभार त्या खेळाडूला नक्कीच लागलेला आहे. असा प्रोत्साहन देण्याचा खेळाडूंना विजयदादा नेहमीच काम करत असतो आणि अशा व्यक्तीला जो सामाजिक क्षेत्र क्रीडा असो कला असो सांस्कृतिक असो सगळ्या विविध क्षेत्रामध्ये अव्वल स्थानी असलेला विजयदादा हा येणाऱ्या म्हणजे आपण म्हणतो की राजकीय दृष्टी देखील अशा व्यक्तीला संधी मिळणं हे गरजेचं आहे जेणेकरून इथल्या समाजाचा इथला भौगोलिक दृष्टी असेल या सगळ्यांचा विकासाचा विजयदादाचा हात आहे. त्यामुळे विजयदादाला या उपक्रमाबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण त्यांच्यावर करणारे प्रेम करणारे सर्व जी मंडळी आपण बघतायत याच्यामध्येच पुढचं भविष्य काय आहे विजयदादाचा हे निश्चितपणाने दिसून येतंय.
तर अनेक मी म्हणाल काय राजकीय सामाजिक क्षेत्रातले आमच्या सर्वस्वी ताई असतील इथे म्हणजे तायक्वांडोचे इंटरनॅशनल रेफरी ज्यांच्या ओळख सुभाष पाटील सर देखील आहेत. सर बोलता का 2 मिनिटं घ्या ना. म्हणजे सुभाष पाटील सरांची तर खरं म्हणजे एक वेगळी मला मुलाखत घ्यायची आहे कारण आज इंटरनॅशनल 74 देशामध्ये ते आपल्या खेळाच्या माध्यमातून पोहोचले असे वेगळे वेगळे व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत. ती एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आपण स्पोर्ट्सशी रिलेटेड आहात आणि विजय खानावकर माजी नगरसेवक विजय खानावकर निश्चितच स्पोर्ट प्रेमी आहे ते तुमच्या लक्षात आलेले असत. या आजच्या उपक्रमाविषयी जर शुभेच्छा द्यायचं झालं तर काय आपल्याला सांगू इच्छितो की आज पावसाळा सुरू झाल्यानंतर आउटडोअर गेम कम्प्लिटली बंद होतात पण आज विजय खानावकर यांनी आज आउटडोअर गेम सुद्धा चालू ठेवलेले आहेत. पाऊस असून सुद्धा त्यांनी क्रिकेटच्या वगैरे आणि जे वृक्षारोपणचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे खूप चांगला कार्यक्रम आहे कारण झाड हे आपल्याला जीवन जगण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आज झाडे आहेत म्हणून आपण आहोत. आपण आपल्या देशात नाही पण बाकीच्या आता मी देशामध्ये जातोय अगोदर झाड लावायचं नंतर तिकडे घर बांधायचं अशी प्रयोजन आहे. पण विजय खानावकरांचा हे संकल्प खूप चांगला आहे आणि याचा खरोखरच कळंबोलीवाशांना फायदा होणार आहे. आणि विजय खानावकर ही अशी व्यक्तिमत्व आहे तर तो नगरसेवक आहे तो असं भासून देत नाही कधी. एक साधा व्यक्ती म्हणून आम्ही त्यांना कधी साहेब बोलत अरे साहेब नको बोलू मला विजय म्हणून हाक मारा. माझा तो नात्याने भाऊही आहे आणि आज एवढ्या वर्षापासून बघतो आज एवढा LIG मध्ये किंवा कळंबोलीमध्ये सर्वकडे जो जन समुदाय आज जो इकडे जमा झालेला आहे त्यांचं काम आणि कार्याची पोचपावती आहे. आणि विजय खानावकरला मी खरोखरच पुढच्या राजकीय क्षेत्रासाठी आणि क्रिकेटसाठी सुद्धा मी शुभेच्छा देतोय. थँक्यू व्हेरी मच. मी सह्याद्री असोसिएशन ओनर्सचा सेक्रेटरी आहे. आम्ही जस्ट विजयदादाकडे काही मागणी केलेली की आमच्या असोसिएशन मध्ये लाईटीचा प्रॉब्लेम आहे. त्यांनी लगेच तो 2 मिनिटात सॉल्व्ह केला. आम्ही पूर्ण LIG मध्ये कुठेही CCTV कॅमेरे बसवलेले नाहीत परंतु आमच्या असोसिएशन मध्ये CCTV कॅमेरे बसवलेत. त्यांना म्हणलो की असं CCTV ला बसवण्यासाठी प्रॉब्लेम येतो बरोबर प्रक्षेपण होत नाही. त्याने लगेच जुन्या झाडांचं छाटणी करून देण्यासाठी 2 मिनिटात मान्य केलं. तर या ठिकाणी आपले वडील स्वर्गीय मनोज शेठ खानावकर यांच्या स्मरणार्थ हे क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत आणि त्यासोबतच या ठिकाणी वृक्षारोपणाचा देखील कार्यक्रम आयोजित केलेला. हा कार्यक्रम कसा वाटतो याविषयी आपले प्रतिक्रिया नोंदवत जातात. पूर्वी सर आपलं नाव सर प्रतिवर्षी हा कार्यक्रम होतो आणि आपण आवर्जून या ठिकाणी हजेरी लावत असतात. अर्थातच आपला विद्यार्थी आहे आणि त्या अनुषंगाने आणि या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर कशा रीतीने पाहता काय शुभेच्छा दिल्या कार्यक्रम. सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या मी प्रमुख या नात्याने खऱ्या अर्थानं कळंबोलीमध्ये एक आदर्श ही एक संस्था आहे आणि त्याचा तो विद्यार्थी आहे. आणि जर आपण वानखेडे स्टेडियम बघितलं आणि जर पनवेल पर्यंत आला तर याच्या एवढं ग्राउंड मला तुम्हाला परत पुढे दिसणार नाही. आणि ते वाचवण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी 100% या ठिकाणी केला. आणि हा पालिकेला पण आमची विनंती राहील की या ठिकाणी राहणारे माथाडी सर्वसामान्य नागरिक आणि त्यांची मुलं जर खेळली चांगले आरोग्य त्यांचं राहिलं आणि पुढे जर नॅशनल खेळापर्यंत पोहोचली तर हे कळंबोलीचं नाव नक्कीच पुढे होईल. आणि पर्यावरण त्याबरोबर मला वाटतं अख्ख्या पनवेलमध्ये कळंबोली सारख्या झाडं कुठंच नाहीत आणि ते वाचवण्याचा या सामाजिक या जे काम करणारी ही मंडळी आहे यांनी टिकवलाय आणि तो तसाच जोपासावा. आणि या ठिकाणी त्याची जी मनोमन इच्छा आहे की या ठिकाणी या विद्यार्थ्यांसाठी या समाजातल्या लोकांसाठी हे ग्राउंड फ्री राहिलं पाहिजे असाच आमचा सुद्धा मानस आहे की ते आमचेच विद्यार्थी आहेत तिथे खेळतील मोठी होतील नॅशनल पर्यंत जातील आणि आमच्या कळंबोलीचं नाव या ठिकाणी नक्कीच उज्ज्वल होईल अशी जी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्यांनी सामाजिक उपक्रम कुठलाही राजकीय हेतू न ठेवता जो चालू ठेवलेला आहे असाच मोठ्या मनाने यापुढेही त्यांनी कंटिन्यू चालू ठेवावा अशी त्याला एक विनंती. आणि त्याला या कार्यक्रमासाठी संस्थेच्या वतीने आमच्या शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आणि सर्व शिक्षकाच्या वतीने मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मी सातत्याने ना म्हणजे जमीन हक्काच्या न्यूज करत असतो त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे की बाबा वहिवाट काय असते ती. तर मला वाटतं विजय खानावकर असतील किंवा इतर सर्व सहकारी असतील ना त्यांनी इथे या ग्राउंडवर वहिवाट ठेवलेली आहे क्रिकेटची. आणि त्या अनुषंगाने जरी पाहिलं झालं ना तरी मला वाटतं पालिका असेल किंवा इतर कुठली संस्था असेल म्हणजे प्राधिकरण असेल त्यांना ही जागा ग्राउंड साठी देणं आता बहुतेक बंधनकारक होऊन गेलं अशी परिस्थिती आलेली आहे कारण सातत्याने त्यांच्या त्या बाबतीत लढा देखील सुरू केलेला आहे. नमस्कार, मैं राजन गुरुदेव सोना.
तो आज जरूर एक बहुत ही बढ़िया कार्यक्रम आपने जैसे ही कवर किया कि ट्री प्लांटेशन, जो कि बहुत ही इंपॉर्टेंट है हमारे सोसाइटी के लिए। आज जो हाल है ग्लोबल वार्मिंग की वजह से और इन्वायरमेंटली, इसका बहुत ही बड़ा योगदान मिलेगा आने वाले समय की पीढ़ी को और हम सभी जनहित में। बट अगर बात की जाए जैसे विजय शेर खानोकर जो क्रिकेट की वजह से फेमस है, बट मैं आपको बताना चाहूंगा मेरा काल, मेरा बचपन, मेरा सब कुछ इनकी छत्र छाया तले व्यतीत हुआ है। और जो मैंने इनकी कार्यशैली में देखा है, इन्होंने सत्ता में आए या सत्ता में नहीं थे, जो कार्यशैली का काम है, जो जनहित का काम है, ये तब भी करते थे, ये आज भी करते हैं। किसी और की तकलीफों को अगर बात की जाए, उसको निजी समझकर अपने और से आगे बढ़ना, उनको पूरी तरीके से हेल्प करना, ये इनका पूरी तरीके से कर्तव्य है। लोगों को आज प्रसिद्धि जो उनकी पता है, क्रिकेट एक उनका प्रसिद्ध खेल है जो एक आमतौर पर सभी इंसान का होता है। बट हम हमारे विजेता को बहुत अंदर की ओर से जानते हैं और हमने इनका कार्य देखा है कि जब किसी के घर में कोई दुविधा हो तो कभी किसी बाप का बाजू बनकर, कभी किसी बहन का भाई बनकर या कभी किसी माँ का लाडला बनकर हमेशा तत्पर जनहित की सेवा करने के लिए वहां पर उपस्थित रहे। इनके कार्यशैली की अगर बात की जाए तो कलमबोली नगरी आज जो जगमगाती हुई, इनमें बहुत से बड़े बड़े योगदान जो कि इनके माध्यम से किए गए हैं, जिसे हमने काफी और पे देखा। अगर एक चीज जो कि हमेशा से हम दादा को कहते हैं, देखिए ये बोलते कम है बट बोलता है इनका कार्य, इनका काम, जो कि आप कलमबोली के जो आज ये जन सलाब देख रहे हैं, ये इसकी पूरी तरीके से साक्षी है। ये गवाही देता है कि जिस तरीके से ये कार्य करते हैं, मैदान पर जब आते हैं, जैसे आपने कहा कि इनका बैट का जो पल्ला लगता है, तो डेफिनेटली आप इनके कार्य को भी देखेंगे तो इस कार्य से अपने नाम को विजय बनाया है इन्होंने और ये प्रसिद्धि प्राप्त की है। और आज अगर बात की जाए तो सोशल मीडिया के तौर पे आज हम इनॉग्रेशन करने जा रहे हैं इनके इंस्टाग्राम अकाउंट का, कि आपके नजदीकी क्षेत्र में या किसी भी तरीके की दुविधा, इनकी अवेलेबिलिटी हमेशा रहती है। बट अगर ये रीच नहीं कर पाते तो डेफिनेटली आप उस तकलीफ की एक तस्वीर लीजिए, आप इन्हें सोशल मीडिया पे टैग कीजिए या पूरी तरीके से आप इनसे कनेक्ट हो सकते हैं और ये पूरी तरीके से अवेलेबल रहेंगे। ये ऐसे कार्य व्यक्ति यहाँ पर हमारे साथ उपस्थित है, विजय शेर खानोकर। तो मैं दोस्तों आप सभी को आज जनहित में इनके इंस्टाग्राम अकाउंट की ऑफिशियल ओपनिंग में आप सभी का पहले तो मैं तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। आप चेहरा देख सकते हैं, आईडी आप सभी तक पहुंचा दी जाएगी और आप देख पाएंगे सोशल मीडिया का आज पहला प्रतिबिंब यहाँ पर रखा गया है। और जनहित में जो कार्य है वो अब जो दिन दुगनी और रात चौगनी कार्य करेंगे, इसमें कोई दो राय नहीं। कलमबोली का बहुत ही बढ़िया तरीके से प्यार इन्हें उपलब्ध हुआ है और इसी तरीके से ये आगे बढ़ते रहे, इनके नाम के अनुसार विजय अपनी जिंदगी में प्राप्ति करते रहे। ये मैं ऊपर वाले प्रभु श्री राम से प्रार्थना करना चाहूंगा। एक बार जोरदार तालियां दोस्तों। एक मिनट विजय शेर खानोकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।